बाबा मी तुम्हाला सांगते ते सगळं खरं आहे, मला खरंच भास होत नाहीये. ओके ओके, त्या तरुणाचं वय काय होतं? असेल 25-30 किंवा 30-35. नक्की काय ते सांग. 25 ते 35 यामध्ये 10 वर्षाचं अंतर आहे. अहो बाबा, ते सगळं इतक्या धावपळीत घडलं, त्या घाईघाईत काय कळणार मला त्याचं वय काय ते. हे बघा बाबा, मला फक्त त्याचा चेहरा आठवतोय, आणि तोही एवढ्यासाठीच की त्याला गोळ्या लागल्या ना तेव्हा त्याच्या डोळ्यात आश्चर्य किंवा भीती नव्हती. म्हणजे त्याला जणू काही माहीतच होतं की त्याला गोळ्या लागणार आहे. सगळं ऐकायला कदाचित विचित्र वाटेल, पण बघताना तसंच वाटत होतं. त्याच्याकडे पिस्तूलही होतं. बाबा असं काय बघताय? अहो हे सगळं मला स्पष्ट आठवतंय. हा भास कसा असेल बाबा? हे सगळं खरं आहे हो. ओके, मी 2-3 ठिकाणी चौकशी केली, पण मला अजिबात कळलं नाही की असा प्रकार कुठे झालाय म्हणून. कुठे चौकशी केली तुम्ही? आहेत माझे 2-3 सोर्सेस. अच्छा, म्हणजे त्या सोर्सेसवर तुमचा जास्त विश्वास आहे माझ्याहीपेक्षा? असं नाहीये. हे बघ, असं बाबा ते नाही तरी नीट म्हणा ना. हे बघा बाबा, माझ्या मेंदूवर, माझ्या डोळ्यांवर जास्त विश्वास आहे. हे बघ बेटा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. नाही बाबा, तुम्ही मला एवढं सगळं विचारलं, पण बाबा तुम्ही एक गोष्ट विसरला. या क्षणी मला माझ्या वडिलांची गरज आहे. तेव्हा मी कुठे जाऊ? मराठीचं काय म्हणालात? नाही, प्रत्येक कॉलेजमधून मराठी विभाग सुरू ठेवण्याबाबत आपलं बोलणं झालं होतं, पण बरं मग? नाही, त्यात थोडे प्रॉब्लेम आहेत. अहो मग आम्ही कशाला आहोत? नाही म्हणजे सगळ्या कॉलेजेसमधून मी सर्क्युलर पाठवली आहेत. जवळजवळ 300 कॉलेजेस आहेत, अगदी सगळ्या फॅकल्टीज धरून. बापरे, एवढी कॉलेज? 317 आहेत ना? हो. मग त्या समद्यांचा रिप्लाय का आला? साधारण एकाच टाईपचा. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय म्हणायचंय? सगळ्यांचं म्हणणं असं आहे की त्यासाठी एक प्राध्यापक नेमावा लागेल, आणि त्यासाठी आपल्याला पैसा हवा. म्हणजे पैशाशिवाय बात नाही. ते आलंच ओघानं. काय मॅडम, विद्यादानासाठी पैसा हवा, सेवाभावी वृत्तीसाठी, आणि पैसा छापालाही पैसा लागतोच. तिथं कळलं, पुढं बोला. ग्रँट लागेल किंवा आहे त्या ग्रँटमध्ये वाढ करावी लागेल असं मी शिक्षण मंत्र्यांना सांगितलं होतं. बरं मग? तर ते म्हणाले की तुम्ही पीएनशी बोला म्हणून. मग पीए म्हणाले की मी साहेबांशी बोलतो म्हणून. मग ह्याचाही अर्थ मी सांगायला हवा. नाही नाही, कळलं. नाही, तुम्ही काय काळजी करू नका, मी बघतो. तुम्ही तेवढी फिगर मला सांगून ठेवा. यात सगळ्या फिगर्स आहेत, पण शिक्षण मंत्र्यांना कळून घ्यायच्या नाहीयेत किंवा त्या कळत नाहीयेत. काय आहे मॅडम, साहेब फक्त 7वी पास आहेत, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. पण तुम्ही काळजी करू नका, मी बघतो सगळं. काय आहे मॅडम, राजकारणातली ही ऍडजस्टमेंट आहे. अहो त्यासाठी कुणातरी हेकण्या चकण्या बायकोला गॉगल घालून मधुबाला म्हणावं लागतं. काय काळजी करू नका. तू नाही सगळं अक्काला विचार. अक्का तुला 24 तर सांगेल. आजी, ए आजी, आले ग. मी नाही सांगू शकत तुला. काय झालंय? बस तिथे बस. अगं बस तू अगं. काय झालं? आपण नाशिकला गेलो होतो अनुला घेऊन लग्नाला. हो. कुणाकडे गेलो होतो का आपण? तेच आठवत नाहीये. अगं गणपुल्यांकडे. हा, गणपुल्यांकडे तुला घेऊन गेलो तो आम्ही. काय झालं त्याचं मग?
अगं आपण जेवायला बसलो होतो बघ हो तेव्हा हिने त्यांना काय विचारलं होतं आठवत आहे? हो ए आजी काय विचारलं होतं मी सांग ना. मला त्यांना नाही सांगत धन्य गं बाई, कसला चेहरा पडला होता त्यांचा. थांब, काय हे? सांग ना. सांगते. अगं त्यांचा वाडा होता मोठा, तू फिरत होतीस वाड्यात, म्हणजे तेच घेऊन फिरत होते तुला आणि सांगत होते ही अमक्याची खोली ती तमक्याची खोली. मग तू विचारलंस या खोलीत राहणारे कुठे गेले, तर त्यांनी फोटो लावले ते वरती, तिकडे बोट करून दाखवलं आणि म्हणाले इथे गेले ते म्हणून. पुढे सांग, ते महत्वाचं आहे. त्यानंतर जेवायला बसले सगळे, तर तू सगळ्यांच्या देखत परत त्यांना विचारलंस की मग काका तुम्ही कधी फोटोत जाणार. ध्यान द्या. अगं, मला नाही आठवत. तुला कसं आठवणार, पण त्या गणपुलांना मात्र चांगलंच आठवत असेल हा? विसरणार नाही. आता कुठे असतील का ते? आता मात्र खरंच कदाचित ते फोटोत असेल नाही. खरंय. किती वर्ष झाली या गोष्टीला. एक एक माणसं हे बघ, हे बघ. किती वेळा सांगितलं नख खाऊ नकोस म्हणून, किती वाढवून ठेवलेस ती, कापून टाक ताबडतोब. कापते. सारखी लगेच आपली कापून. नख खात बसते. ए बस तिथे, कळत नाही तुला काही? अक्का अगं कापते ना आता, नख कापू देतील. काय कापू दे सुद्धा तू पण, म्हणजे हे बघ रात्रीची नख कापायची नाही, गरीबी येते. हा माहितीये, माझ्या इथे पण श्रीमंतीतच वाढलो ना. असू दे, मी सांगितलं ते सांगितलं, माझी ऑर्डर पाळलीच पाहिजे. बापरे, कोर्टातल्या जज सारखी ऑर्डर सोडते. रुबाब आहे का बाईचा. मग हे अक्का, विश्वनाथ कसं आहे ग, त्याचं काही पत्र आलं होतं का, फोन वगैरे? नाही, पण का मध्येच विश्वराजची आठवण झाली? अगं त्याच्यासारख्या कोर्टात फेऱ्या चालू असतात ना, म्हणून आठवण आली. नाही, फोन नाही आला त्याचा. अगं मग तू तरी कर त्याला फोन, पत्र अरे, पाठव. करेन फोन. चला जो अनुष्का. मार खाशील आता तू खरोखरच. ए शी बाबा. शी बाबा Sorry. काय, एवढी मोठी झाली सर कळत नाही तुला? ए आणा, तुम्ही गप्पा मारत बसू नका, झोपायला चला आता. हो जातोय. तुझं काही नाही, ती उठत नाही सकाळी. चला मी होते चला पुढे. झोपायला चला. आई आजच्या दिवस मी तुझ्याजवळ झोपू? का आज अचानक आईजवळ झोपावं असं वाटतंय? बाबा आले होते, पुन्हा एकदा त्या प्रसंगाची उजळणी झाली. अनु, मी तुला एकदा आणि फायनल सांगते, त्या प्रसंगाची चर्चा ह्या घरात पुन्हा होता कामा नये. आई अगं पण आपलं काय ठरलंय, सगळं विसरून जायचं ना? कठीण आहे मला ठाऊक आहे, पण तरी सुद्धा आपण प्रयत्न करायला नको? कधीतरी आपलं मन खंबीर करायला हवं ना. नुसतं खंबीर नाही तर मुर्दाड, कळलं? जा. हॅलो. हा बोलते. हो ठीक आहे. बर गुड नाईट. कुणाचा फोन होता? आई सगळं विसरून जायचं असं ठरवलंय मी. अनु, अनु फोन कुणाचा होता? बाबांचा. बस सगळं जेवण तयार झालंय. तू सांगितलंस की बसूयात जेवायला. नाही नको, भूक नाहीये, का? पोटात जरा दुखतंय. पोटात दुखतंय? कोणी यशस्वी वगैरे झालंय का? नाही, जरा सकाळपासूनच पोट अपसेट आहे. म्हणजे खराब नाही झालं, पण जरा असं विचित्र वाटतंय. बर मग नको ज्यूस. तुला मी सूप आणून देऊ का? सूप? हा, अरे भूषणसाठी केलं होतं, थोडं उरलंय, तेही घे आणि मात्रही देते, म्हणजे तुला बरं वाटेल. हा नाही, राहू दे, आता थोड्या वेळाने घेऊ.
लहानपणापासून गॅरेज एके गॅरेज. कधी कधी कंटाळा येतो ग. अरे रुटीन हे नेहमीच कंटाळवाणं असतं. त्यातच आपण काहीतरी वेगळं शोधायचं आणि एन्जॉय करायचं. गॅरेज मध्ये काय वेगळं शोधायचं? अरे तू गृहिणींना विचार, त्या रोज घरात राहून तेच तेच काम करून सुद्धा कशा एन्जॉय करतात लाईफ. आम्हाला गॅरेज प्रिय आहे, आय नो. पण आपणच काहीतरी मार्ग शोधायला हवा ना. म्हणजे कळलं नाही मला, मार्ग कशाला शोधायला हवा? ग आपल्या जागेला चांगली ऑफर आली आहे, तर त्याचा मी विचार करू नये? बाबाला काय आणि कसं समजावून सांगायचं तेच मला कळत नाहीये. मी सूप आणून देते तुला. हॅलो. हा हॅलो, मी किरण प्रधान बोलतोय. हो, मी तुमची ऑफर सांगितली बाबाला, पण तो म्हणतोय की हो हो बाबाला म्हणजे मन्ना प्रधाननाच. हो 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 हो, त्यात काय वाटायचंय? लहानपणापासून मी त्याला अरे तुरेच करतो. होय, नाही आता सवय झाली. हा, तर मी त्यांना सांगितलं, पण ते हे बघा, मी तुम्हाला नंतर फोन करतो. ओके बाय. हा ठेवतो मी. हा घ्या. एवढ्यात? आणि गरम तर केलाय मायक्रोवेव्ह मध्ये. जागेच्या ऑफरचं काय? तुझ्या डोक्यात अजून तेच चाललंय? मग तू बोलत का नाहीस बाबांशी? मी सांगितलं बाबाला. काय म्हणाले? बाबा म्हणला, गॅरेज मधला गणपती काढ, पार्ल्यात नेऊन विकायला ठेव आणि सांग लोकांना हा मन्नाच्या गॅरेज मधला गणपती आहे. हा जर विकला गेला तर बाबा मला गॅरेज विकायला परवानगी देईल. आणि ह्यानंतर जर मी हातीपायी धड आलो ना, तर गॅरेज माझ्या नावावर. मग तू काय करायचं ठरवलंयस? सध्या तरी सूप प्यायचं ठरवलंय. वीरू, मी आता तुला एक गोष्ट सांगते. हा, लाकूड तोडायची. ऐक तर. बघू तू तुझे डिरेक्टोरियल स्किल्स कसे वापरतोस आणि काय करतोस या गोष्टीचं. ओ, यू आर पुटिंग मी टू टेस्ट. येस. ओके. हा, तर गोष्ट अशी आहे की एक रहदारीचा रस्ता, एक बेकार तरुण त्यावरून वणवण भटकतोय. बर. अचानक एक गाडी येते, दार उघडलं जातं गाडीचं आणि एका तरुणीला बाहेर फेकलं जातं. बर. ती कशी बशी धडपडत उठते, पळत सुटते, ती गाडी तिच्या मागे जाते आणि त्या मुलीला गोळ्या झाडण्यात येतात. हा, बर काही दिवसांनी कोणी गोळ्या झाडल्यात ते कळतं. बर. ते पकडले जातात. आता मुळात या सगळ्यात एक कमर्शियल सिनेमा करायचा आहे. जमली नाही म्हणून मग फायनली ती आर्ट फिल्मच करू असं करायचं नाही. नाही नाही, याच्यात पहिले आपल्याला डिसाइड करायला पाहिजे की मुख्य पात्र कोण असते. आता आपण सुरुवात केली त्या बेकार तरुणापासून, तर मग तोच चल. आणि ती तरुणी हिरोईन. तरुणीला गोळ्या झाडतात, मग मग मला नाही माहिती. लॉजिक आहे हे बघ. ती पळते आहे, मागून त्या कार मधनं काही लोक तिला गोळ्या मारतायत, म्हणजे ते गुंड. बरोबर. हा तिला त्यांना बघतो आहे, गुंडांना बघतो आहे. तर हे गुंड नॅचरली याच्या मागे लागतील याला मारायला. म्हणजे हा आयदर हा हिरोज किंवा मग सीआयडी बीआयडी असं कोणतरी. सीआयडी? हा, अच्छा. मग त्याला एक सूट घालणार तू, त्यांचा टिपिकल. ऑफकोर्स कमर्शियल फिल्म. मग हा त्या टोळीतल्या लोकांना म्हणजे त्यांचं एक रॅकेट तोडत तोडत हा त्या प्रमुखाकडे पोहोचतो. डॉन, त्या टोळीचा प्रमुख. तो नेमका या पोरीचा बाप निघतो. हा पहिला बँग.
मग हा त्या डॉनला सांगतो की तुमच्याच पोरीवर गोळ्या झाडल्या गेल्या आहेत बर, बर. आणि त्याचं मन परिवर्तन करायचा प्रयत्न करतो. ओके. त्या डॉनला लगेच मग स्वप्न पडायला लागतात. त्याला आपल्या पोरीबद्दल, स्वतःच्या पोरीबद्दल, तिला गोळ्या बिळ्या झाडल्या आणि असं करत करत मग म्हणजे एक्झॅक्टली हा याच्यात फाईट बीट जास्त नाही राहणार, मानसिक जडणघडण ताणतणाव जास्त पात्रांमधले. ते जास्त बरं. राहील. हा, हा. गाणी बिणी काय टाकू शकणार नाहीत. काय टाकू नाही, शकलं बार तर- सिक्वेन्स नाही एखादा? हा म्हणजे ते एखादं गाणं पण बरं. असं काय. काय कुठून कुठे पोचता तुम्ही लोक. एनिवे, समजा याच्यात आपण जी मुख्य पात्र आहेत तीच बदलली, म्हणजे जिला गोळ्या घातल्या आहेत तीच गुंड आहे. हा, ज्यांनी गोळ्या घातल्या आहेत ते पोलीस आहेत आणि तो जो बघणारा आहे तो पत्रकार आहे. त्याला खरी बातमी छापायची. आला की नाही परत मानसिक ताणतणाव आणि आला ते की नाही सगळं सगळं? ठीक आहे, पण थोडेसे लोकेशन्स मग चेंज करावे लागतील, थोडीशी थीमलाईन मध्ये चेंज करावंच लागणार आहे. म्हणजे थोडीशी थीमलाईन चेंज करावीच लागणार आहे. पात्र बदलतील तशी थीमलाईन बदलणार नाही आहे. झाले पण ही गोष्ट, कारण मुळात स्टोरीचा कंटेंट तोच राहिला. काय तो सामाजिक आशय, हो हो, ते सगळं तेच ते सगळं. राहिलं. हा, हा, मानसिक जडणघडण हे सगळ्यात या महत्वाचे. हा स्टोरी मधनं हा, मेन निघतं. जे काय आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचं असतं स्टोरी मधून ते हे. म्हणजे एकंदरीत पात्र बदलली तरी काही फरक पडत नाही. नॉट रिअली. काय झालं वीरू, या संपूर्ण घटनेमध्ये हा जो बेकार तरुण मी मगाशी म्हंटल, ती माझी धाकटी बहीण अनुष्का आहे. तिने सगळा प्रसंग बघितलाय. प्रचंड मानसिक ताणतणाव तिनेही सोचलाय. आता माझ्या घरातल्या लोकांची काय स्थिती असेल? अजून चिंगे आली नाही. तुला सांगून गेली का कुठे गेले ते? नाही अगं, ती संध्याकाळी क्लासला जाते, त्यानंतर ती जॉगिंगला जाते, तशीच गेली असेल ना. तू ना याच्या पुढे तिला विचारत जा ते कुठे जाते, कुणाबरोबर जाते आणि किती वाजता घरी येणार आहे ते. नसतं टेन्शन. विचारीन. आतापर्यंत ही वेळ कधी आली नव्हती, पण आता मात्र विचारायला हवं. अगं पण आतापर्यंत ती लहान होती, आता तिचं नाही. म्हणजे हे मी तुला सांगते हे मूर्खपणाचं आहे. मला ठाऊक. आलीस का? गुड न्यूज आहे. काय झालं का? अनुने ज्या माणसाला मदत केली त्याचा पत्ता लागला का? सांग ना काय झालं. आई, अनुताई शिवाय ही आपल्या घरी माणसं राहतात, त्यांच्याकडेही चांगल्या बातम्या असू शकतात. अगं अगदी बरोबर बोललीस. अगं सुद्धा आता मी हेच सांगत होते. उगाच काहीतरी शेंड्या लावू नका मला. अगं खरं माहितीये मला, हल्ली आपल्या घरी एकच विषय असतो, अनुताईनी ज्या माणसाला मदत केली त्याचा पत्ता लागला का? तसं जाऊ नाहीये. दे, मला काही सांगायचं चिंगू नाही. चिंगू मी असंच चिंगू ऐकून घे माझं. आता ह्या पुढे तो विषय ह्या घरात काढायचा नाही असं ठरलंय आपलं सगळ्यांचं. जाऊ दे. ए सॉरी. सांग बू काय झालं. आई, पण ती परत आला. आई अगं, मी काय सांगतेय, पण ती परत आला. मग आता काय आम्ही टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करू का असं म्हणणं आहे का तुझं? शी, असल्या बेजबाबदार मुलाचं आम्ही काय कौतुक करायचं? तरी बरं, सुनंदा आणि जया सारखं त्याच्या कलाकारांना घेत असतात. म्हणूनच शेफारलाय तो. माझ्यासारखी आई असली ना तिकडे तर काय, तर चांगल्या 4 छड्या मारल्या असता आणि वटणीवर आणला असता मी त्याला. नाहीतर काय, छड्या मारून कोणाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही आपण. हो का? मग काय करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आपण? सांग ना. दुसऱ्याला समजून घेऊन. बरं, आता हे तुम्हाला शिकवायला लागलीस? आधी अभ्यास कर, 10वीची परीक्षा पास हो आणि मग मला अक्कल शिकव, कळलं? चिंगो चिंगो